रसाळगडाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर उपस्थित झालेल्या प्रश्नामुळे अखेर पुरातत्व विभाग खडबडून जागे झालाय। कोट्यावधी रुपये खर्च करूनही किल्ल्याच्या तटबंदीचे चिरे निखळल्याची बातमी समोर आल्यानंतर आता पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि इंजिनियर यांनी रसाळगडावर प्रत्यक्ष पाहणी केली आहे। किल्ल्याच्या संवर्धनासाठी झालेल्या कामाची पाहणी करताना ज्या ठिकाणी कामाचा दर्जा योग्य नसल्याचे निदर्शनास आले आहे ते काम पुन्हा व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे। या संपूर्ण प्रकरणात महाराजा प्रतिष्ठानचे सचिव आणि दुर्ग संवर्धक प्रणव मापुसकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता। ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी निधी खर्च करताना कामाची गुणवत्ता आणि किल्ल्याचे मूळ स्वरूप जपले गेले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली होती। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि इंजिनियरने पाहणी केल्याने मापुसकर यांच्या पाठपुराव्याला आता यश आलंय। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानतानाच निकृष्ट कामाची चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली। तसेच रसाळगडाला पर्यटनाच्या दृष्टीने आणखी आवश्यक असलेल्या सुविधा आणि नव्या संकल्पनाही त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्यात। त्यामुळे आता रसाळगडाच्या संवर्धनाचं पुढचं काम किती दर्जेदार होतं याकडे इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमींचं लक्ष लागलंय। नमस्कार, जय शिवराय। मी प्रणव प्रमोद मापुसकर, महाराजा प्रतिष्ठानचा सचिव। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीच्या पूर्वेतील ऐतिहासिक रसाळगड किल्ल्याची जी झालेली दुरावस्था या संदर्भात पुरातत्व विभागाने आज पाहणी केली। या किल्ल्याला छत्रपतींचा इतिहास म्हणून ओळखला जातो। या किल्ल्यावर आम्ही महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने 8 दिवसापूर्वी पुरातत्व विभागासंदर्भात बातमी ही प्रसारित झाली होती। त्या संदर्भात पुरातत्व विभागाचे इंजिनियर आणि काही अधिकारी यांच्या समवेत आज पाहणी करण्यात आली। समेत काही कॉन्ट्रॅक्टर होते। या किल्ल्यासंदर्भात काही त्रुटी व नवीन पद्धतीने कशा पद्धतीने काम करता यावं यासाठी आम्ही त्यांना सुचवण्यात आले। पर्यटनाला चालना मिळावी व अधिक पर्यटन या किल्ल्यावर येत असतात, दुर्गप्रेमी येत असतात, यासाठी पडलेलं जे धान्य कोठार आहे हे साधारण जवळजवळ 5 ते 6 वर्षापूर्वी हे पडलेलं होतं। या संदर्भात कॉन्ट्रॅक्टर व समस्त अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या की हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन पर्यटनासाठी उपलब्ध करून देण्यात यावं व अनेक ज्या पद्धतीने रायगडावर जसं छत्रपतींचं स्मारक आहे त्या पद्धतीने रसाळगड किल्ल्यावरती माळावरती होईल का या संदर्भातही काही विचारणा करण्यात आली व त्या संदर्भात लवकरात लवकर ते करूया असा शब्द दिला आहे। व छत्रपतींच्या काही असे स्टॅच्यू आहेत, राजमुद्रा असतील, स्मारक असतील, त्या संदर्भात आपण लवकरच त्या संदर्भात प्रयत्न करणार आहोत।